सो मच. आता जस्ट मला असं 2 लाईन अलिशा, जस्ट 2 लाईन असं काहीतरी लिहीन म्हटलं, तर मला हा पेपर भेटला. सर्वात पहिले तर मी परत एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, की 1 वर्ष तुम्ही आम्हाला झेललात. बरं ना? पण ॲज अ मेंटॉर, ॲज अ टीचर, ॲज अ फ्रेंड, मोठा भाऊ म्हणा, काका म्हणा, बाबा म्हणा, चाचा म्हणा, काही म्हणा, या या भूमिकेमध्ये आम्ही नेहमी राहणार. म्हणजे अजूनही तुम्ही बघता अनेक मुलं आमच्याकडे येतात, बसतात, त्यांचे काय जे काही प्रॉब्लेम्स असतील, जसं आता मिसने म्हटलं, की DCR मधले गेलेली मुलं खूप वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, गर्व पण आहे आम्हाला त्याचा. बरोबर ना? आता बघा जसं म्हणतो ना, की तुम्ही इथून निघून जाल उद्या, पण आम्ही इथेच असणार आहोत. हे बेंच इथेच असणार आहेत. हा बोर्ड इथेच असणार आहे. तुम्ही वापरलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही इथेच सोडून जाणार आहात. मग कदाचित लोकांना असं वाटतं, की आम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही आम्हाला लक्षात ठेवाल की नाही लक्षात ठेवाल, विसरूच शकत नाही ना. कारण तुम्ही बसलेली प्रत्येक आता जसं मी उदाहरण दिलं, मला आता हा पेपर मी उचलला, तर मला त्याच्यावर लिहिलेलं सापडलं इलाइट स्क्वॉड. सार्थचं नाव चंदू चमन, जग्गू काय बंदर, हे काय काहीतरी काहीतरी मिस्टर छोटू, मोटू कोंबडी, बुट्टी सुट्टी, हे सगळं हा खंबा, हा आणि काहीतरी लिहिलेलं बेंडल मामा. मी एक हे सगळं का सांगतोय माहितीये का तुम्हाला? हे सगळं का सांगतोय माहितीये? हे तुम्ही जे सगळे इथे कांड करून ठेवलेले आहेत ना जवळपास, ते तसेच्या तसंच राहणार आहे. कळलं का? कदाचित या ठिकाणी तुम्हाला ते दिसत नसेल, तरी ते आमच्या मेमरीज मध्ये ते राहणार. फक्त एक लाईन आहे जी मला तुम्हाला बोलायचंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी इथे येऊन आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या. कदाचित शॉर्टमध्ये केल्या, कारण त्यांनाही कळत होतं, की तुम्हाला जास्त वेळ इथे बसून ठेवायचं नाही. तुम्ही सुद्धा कंटाळणार हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे? इथे तुम्ही आलेला आहात कशासाठी? तर चला एन्जॉय करूया, काहीतरी एकत्र खाऊया किंवा फोटोज काढूया याच उद्देशाने आणलाय. बरोबर ना? तर मला फक्त एवढंच सांगायचंय, की तुम्ही सगळ्यांना आज इथून गेल्यानंतर फक्त एकच लक्षात ठेवा. उद्यापासून एक नवीन रिझोल्यूशन घेऊन येणाऱ्या 15 दिवसात, 20 दिवसात, महिन्याभरात तुम्ही सुद्धा काही ना काही अचीव्ह करू शकता. तुमच्यावर आहे. ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला स्वतःला माणूस म्हणून बघाल, त्या दिवसापासून तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल. आज तुम्ही स्वतःला माणूस म्हणून बघतच नाही आहात. तुम्ही एक खेळणं म्हणून स्वतःला बघता. घरी गेल्यानंतर आपलं टाइम कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती नाही. ॲज अ माणूस म्हणून तुम्ही कसं वापरायचं हे माहिती नाही तुम्हाला. मी का सांगतोय माहितीये का? श्रीमंत व्यक्ती खूप श्रीमंत असतो, पण झोपताना झोपेची गोळी खावी लागते. त्याशिवाय झोप येत नाही त्याला. मजा नाही तोपर्यंत जोपर्यंत मेहनत करून कमवलेली गोष्ट नसेल. कळ तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही स्वतः ते अर्न केलेलं असेल. लाईन आहे, सफर की हद है वहां तक कि कुछ निशान रहे. सफर की हद है वहां तक कि कुछ निशान रहे. चले चलो कि जहां तक ये आसमान रहे. ये क्या उठाए कदम और आ गई मंजिल. ये क्या उठाए कदम और आ गई मंजिल. कालचा दिवस आणि आजचा दिवस असंच वाटतंय. 10वीचा पहिला दिवस आणि 10वीचा आजचा दिवस असं वाटतं की हा मधला स्पॅन कुठे गायब झाला. 12वीचा पहिला दिवस आणि आजचा दिवस स्पॅन कुठे गायब झाला. लाईन जी काढतो ना त्याचे 2 पॉइंटच दिसतात आपल्याला, लाईन ए आणि बी. समजते मी काय बोलतोय? मग ती मधली लाईन संपत संपत तुम्ही बी कडे आलेला आहात ए कडून आणि बी च्या जवळपास आहात तुम्ही. म्हणून इथे मी सांगतोय, ये क्या उठाए कदम और आ गई मंजिल, मजा तो तब है कि पैरों में कुछ थकान रहे. तेव्हाच मजा येणार की तुम्ही ते अचीव केले ना, त्याच्या मागे स्वतःची काही स्टोरी ठेवली असेल तर. प्रत्येक माणसाकडे स्वतःची इंडिव्हिज्युअल स्टोरी हवी. काय म्हणणार तुम्ही? पुढच्याचं कॉपी करून 2 मार्क वाढवून घेतलेत, की मागच्याचं विचारून 2 मार्क वाढवून घेतले? हे तुम्ही आपल्या मुलांना, आपल्या येणाऱ्या जनरेशनला सांगणार? की आम्ही 10वी मध्ये 4 लोकांना विचारून
पास झालोय. आम्ही 12वी मध्ये एकामेकाचं कॉपी करून पास झालोय. ही स्टोरी तुम्ही सांगू शकताय का कुठे स्टेजवर उभं राहून? नाही. त्यामुळे विचार करा. दिवस तुमचे अजूनही जवळ आहे. मी जास्त काही तुम्हाला प्रेशराइज करणार नाही. माझं काम मी उद्यापासून करणारच आहे सुरू. पर सोचो, इस बात को सोचो. जो माँ-बाप आपके इंतज़ार में खड़े हैं एक स्टेशन पर कि मेरा बच्चा आज कुछ लेकर आएगा, खाली हाथ उनके तक मत जाओ। क्योंकि वहाँ तक पहुँचाने के लिए उन्होंने बहुत मेहनत लिया हुआ है, वहाँ तक पहुँचाने के लिए। आपको लगता है ना उतना लाइफ आसान नहीं होता। आपको लाइफ आसान इसलिए लगती है क्योंकि स्ट्रगल नहीं है आपकी लाइफ में। समझ में आ रहा है? आपको किसी चीज़ के लिए उन्होंने मोहताज नहीं किया, डिपेंड नाही ठेवलं कोणावर. मोबाईल मागितलं, मोबाईल दिला, आज बघा तुम्ही सगळे छान दिसताय. छान दिसताय, पण कपड्याने. चेहऱ्याने पण तर देवाने दिलेलं आहे तुम्हाला आणि कपडे आई-बाबांनी दिलेत. म्हणजे याच्यामध्ये पण तुमचा शेअर किती आहे? तुम्ही सगळे छान दिसताय. पण शेअर तुमचा काय आहे? तुम्हाला एवढं कळतं की बाबा आपल्याला मिळालेला कपडा व्यवस्थित इस्त्री करायला हवा. आपल्याला मिळालेला चेहरा, आपल्याला मिळालेले केस आरशासमोर राहून व्यवस्थित केस विंचरायला पाहिजे, मेकअप करायला पाहिजे, हे कळतं की नाही? मग हातात मिळालेलं पुस्तक, हातात मिळालेले नोट्स ह्यांना व्यवस्थित कधी हँडल करणार? जसे तुम्ही तुमचे कपडे हँडल करताय, जसे तुम्ही स्वतःला, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही तेव्हाच यशस्वी होणार, जेव्हा तुम्ही स्वतःला माणूस म्हणून बघाल. आणि एक माणूस हा स्वतःला कधीही लॉसमध्ये जायला देऊ शकत नाही. कारण त्याला सबकॉन्शियस, कॉन्शियस माइंड आहे. देवाने एवढी मोठी त्याला देणगी दिली आहे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडची. त्याला हे मी सांगितलंय देवाने, की तुला वाटत असेल वरून उडी मारायची आहे, तरी तुझ्या कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड तुला थांबवू शकतो. सांगू शकतो की इथून उडी मारलीस की तुला लागेल. मग हे खरं सांगतोय तुम्हाला, मी माझ्या मुलांसारखं सांगतोय, की 10 दिवस सुद्धा रेससाठी खूप मॅटर करतात. हे तुम्हाला, मला दुःख होते खरोखर, मी जास्त वेळ बोलत नाही. कारण मला 10वी आणि 12वीची मुलं माझ्या थोड्या जवळ असतात. आणि ते जेव्हा जात असतात ना, तेव्हा ते मला आतून मी त्याला एक्सेप्ट करायला तयार नसतो. कारण आपण म्हणतो ना, मी असं तुम्हाला कंपेअर करत नाहीये, की आपण घरामध्ये एखादं छोटंसं प्राणी सुद्धा पाळलं ना, तर त्याच्यापासून पण आपल्याला खूप लगाव होते. आपण तर माणसं आहोत. आणि गेली 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, काही-काही जण 5-5, 6-6 वर्ष आमच्या समोर, आमच्या डोळ्यासमोर वाढलेली आहेत. तुमच्या मस्ती, तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. कळलं का? तर ही ही आमची पण अपेक्षा असते, की जसं आई-वडिलांनी एक विश्वास ठेवून आमच्याकडे पाठवलंय, तो विश्वास आमच्याकडनं वाया जाऊ नये म्हणून आम्ही कधी-कधी चिड करतो. पण त्याच्यामागे काही इंटेन्शन नसतं. तुमच्याबद्दल आमची काही दुश्मनी नाही. उद्याला तुम्ही कुठेही गेलात, की कोणी किती भांडलं तरी मला माहिती आहे, 1 वर्ष, 2 वर्षानंतर ते मला भेटायला येणार परत. राग घेऊन जरी गेले तरी मला भेटायला येणार. कारण तुम्हाला कळणार, की कदाचित इथून बाहेर गेल्यानंतर असे ओरडणारे तुम्हाला कोण नाही मिळणार. तर त्याची किंमत कधी कशी असते माहिती आहे? कोणती गोष्ट, जसं आता आमचे बाबा असेपर्यंत आम्हाला त्यांची एवढं वाटत नव्हतं. पण ज्या दिवशी ते गेले त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीपासून कळायला लागलं, की बाबा म्हणजे नेमकं काय असतं. पण कधी असं होतं, की खूप वेळ निघून जातो. जसं नेहमीच आता म्हणाल्या थोड्या वेळ आधी, दुपार झाल्यानंतर सकाळचं विसरून जाऊ नका. कारण सकाळ पण तुमच्या लाईफचा एक पार्ट होता. आपण काय रिझॉल्यूशन घेतो किंवा आपण काय विचार करतो, या गोष्टीच्या बद्दल आपल्याला नेहमी नेहमी गर्व असला पाहिजे. इथे जवळ आहे माझ्या. आल्याबरोबर मला मला भेटून जायला पाहिजे. ये ये सब चीजें हैं,
ठीक आहे. तर थोडस कसं आहेस तू, किती दिवसानं दिसलो. ये मेरे बच्चे हैं छोटे छोटे, ठीक है. काय बोलणार आहे? 10th में है। बोलतो तुला बोलवतो बस. इससे आपको सीखना चाहिए कुछ चीजें. अच्छा, यू आर लकी कि वो आज आया यहाँ पे. यू आर ट्रूली लकी. क्योंकि मैंने उसके लाइफ का स्ट्रगल देखा हुआ है. और जो इंसान ऐसे स्ट्रगल करके आगे जाते हैं ना, उनको कोई रोक नहीं सकता. ही इज द मेरे हिसाब से ग्रेट एग्जाम्पल. अरे तू पण आलाय. फक्त देखो अभी हिंदी मराठी हो गया मेरा सब. फक्त एवढंच सांगेन. एक गोष्ट फक्त आज घरी गेल्यानंतर विचार करा की माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या शिक्षकांसाठी आणि माझ्या फ्युचरसाठी ऍटलीस्ट जो माझ्यासाठी खूप मॅटर करतो. बघा पास्ट प्रेझेंट, आपण म्हणतो प्रेझेंट खूप इम्पॉर्टंट आहे अनडाउटेडली. पास्ट गेला त्याला आपण आता काही करू शकत नाही. प्रेझेंट कसं, फ्युचर कसं व्हायला पाहिजे याच्यासाठी प्रेझेंट मध्ये तसे पावलं उचलायला लागतील. कळलं का. आणि तुमचं फ्युचर जर तुम्ही असं बघत असाल, तुमच्या इमॅजिनेशनने तुम्ही विचार करा की 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 10 वर्षानंतर मी काय असेल, माझ्याकडे काय काय हवं, याच्यासाठी तुम्हाला प्लॅन करावा लागेल. आणि हा मोबाईल फोन आहे ना, हा तुमच्यासाठी घातक आहे. मी आजही तुम्हाला इथं उभं राहून परत तेच सांगतोय. इथून गेल्यानंतर तुम्ही इन फ्युचर सुद्धा, कारण काही मुलं मीच म्हणाल्या की 9-9, 10-10 तास, 8-8 तास मोबाईलचा वापर करतात. नाही केला पाहिजे. हार्डली अर्धा तास स्वतःसाठी एन्जॉय करण्यासाठी. बाकी तुम्ही बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर इथे तुम्ही सगळे आलात, पण मला असं वाटतं की मला खूप चांगलं ऐकतात तुम्ही, हे मला माहिती आहे. मी बोलत असताना माझ्याकडे सगळ्यांचे कान व्यवस्थित असतात. तेवढी रिस्पेक्ट करता, मला प्रेम करता, हेही मला माहिती आहे. हा टर्निंग पॉइंट ठेवा तुमच्यासाठी. स्वतः सुद्धा कुठून तरी फ्रीडम मिळवली पाहिजे. आणि फ्रीडम जर तुम्हाला मिळवायची असेल ना, तर सगळ्यात पहिलं स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि त्याच्या बंधनातून बाहेर या. अपने दिल के ऊपर कंट्रोल करना सीखो. अपने दिमाग के ऊपर कंट्रोल करना सीखो. जिस तरीके से जब आप इसको एक ऑब्जेक्ट समझकर उस पर फोकस करना शुरू करोगे ना, अपने दिल, आप सोचो इस चीज को. आप सोचते ही नहीं हो. हर एक मजहब में भी सिखाया गया है. शैतान को जगह कहां पर दिया अल्लाह ने? दिल में दिया ना, मांगने के बाद. पता है आपको? सुना है कहीं पे? नहीं सुना है. जब शैतान ने बोला कि मेरे को जगह, बराबर है ना मोहम्मद, मेरे को इंसान के दिल में जगह चाहिए थी ना उसको. तो ये दिल जो है ना, ये दिल को हम हमेशा पॉजिटिव नहीं देख सकते, क्योंकि वही जगह है, वही शैतान का घर भी है. और वहीं से शैतान अपने प्लानिंग बनाता है, आपके दिल से. तो उसको अच्छा और बुरा करने की सहूलियत जो है ना, वो अल्लाह ने आप पर दी है. जो मैंने अभी बताया ना, सबकॉन्शियस और कॉन्शियस माइंड. दिल के अंदर भगवान और शैतान दोनों के लिए हिस्सा है. आवाजें दोनों लगा रहे हैं. सुनना किसकी है, इसका डिसीजन देने की ताकत ईश्वर ने आपके पास ही दिया है कि आपको शैतान का सुनना है या भगवान का सुनना है. शैतान बोलेगा सो जा, पढ़ाई को जाने दे. शैतान बोलेगा खेलने चल, थोड़ा मोबाइल ले ले, पढ़ाई को जाने दे. तो हम सुनते हैं. तो अच्छे कामों के लिए अपने दिल का इस्तेमाल करो. सबसे पहले उस पर कंट्रोल करना सीखो. जो आपको खुद को सोचना चाहिए. आज रात घर पे जाने के बाद हर 5 मिनट आप सोचो. मैं जब सोता हूँ ना, तो मैं सोचता हूँ कि आज मैंने क्या गलत काम किया है जो मुझे नहीं करना चाहिए था. सही काम तो कर ले, चलो उसके बारे में सोचने की जरूरत नहीं, उसका तो हमको मिलने वाला है अजर. लेकिन गलत काम के लिए भी आपको सोचना चाहिए. बरोबर आहे ना. मला असं वाटतंय, आज काही मुलं 80% आहेत, काही 85% आहेत, काही 90% आहेत. डझंट मॅटर. बोर्डात काय असेल, बोर्डात काय मिळवाल, याच्यासाठी तुम्हाला आतून आग लागणं गरजेचं आहे. तयारीला लागा.
तुम्ही तुमचं एफर्ट्स किती देताय, किती पर्सेंट तुम्ही तुमचे एफर्ट्स देताय ते महत्वाचं आहे. कळलं? जसं मी म्हटलं ना, तुम्ही तुमचा 100% प्रयत्न करा. 100% नाही मिळवलं तरी चालेल. पण प्रयत्न मात्र 100%च झाले पाहिजेत. काय म्हणताय, कराल? ठीक आहे. मी जसं प्रत्येक बॅचकडनं बोलतो, की हीच आमच्यासाठी तुमच्याकडनं असणारी एक गुरुदक्षिणा आहे. ठीक आहे? गुरुने कधी गुरुदक्षिणा स्वतःहून मागून घ्यायची नसते. ती विद्यार्थ्यांनी स्वतः द्यायची असते. पण आम्ही म्हणतो ना, आम्ही एकदम असे लालची गुरु आहोत. आम्ही स्वतःच मागत असतो, की तुम्ही आमच्याकडे तुमचा 1 वर्षात थोडा वेळ तरी तुम्ही आमचं काही रिस्पेक्ट केला असेल. एक दिवस जरी तुम्हाला असं वाटलं असेल, की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेत, तर नक्की हे लक्षात ठेवा, की आम्हाला तुमच्याकडनं हीच गुरुदक्षिणेची अपेक्षा आहे, की तुम्ही आमचं नाव मोठं कराल. आमचं नाव मोठं कराल, आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं कराल. त्याचा स्वार्थ आहे आमचं. आम्ही बोलतोय. आम्ही स्वार्थी आहोत. आमचा स्वार्थ आहे. कळलं का? पण तो स्वार्थमध्ये तुमचं हित पण लपलेलं आहे. ठीक आहे? तुम्हाला आमची जेवढी गरज लागेल आम्ही एनी टाईम आहोत. फक्त तुम्ही तुमच्याकडनं एफर्ट्स घ्यायला सुरुवात करा. घरी एकटे बसून भरपूर अभ्यास करायला सुरुवात करा. आई-वडिलांना पण वाटलं पाहिजे, की हो आपला मुलगा आता काहीतरी करायला लागलाय. तुमच्या हातात आहे हे सगळं. आम्ही काही नाही करू शकणार तुमच्यासाठी. या पलीकडे जाऊन. एक शिक्षक, एक पालक, पालकांची भूमिका काय आहे? पालक काय करू शकतात? पैसे देऊ शकतात, क्लासेसला पाठवू शकतात, बुक आणून देऊ शकतात, पेन आणून देऊ शकतात, पेन्सिल आणून देऊ शकतात. अजून तुम्हाला काय हवं असेल ते आणून देऊ शकतात. शिक्षक काय करू शकतो? बोर्डवर शिकवू शकतो, बसून शिकवू शकतो, तोंडाने शिकवू शकतो. पण पेपर मात्र लिहू शकत नाही तुमचा. ना तुमचे आई-वडील, ना आम्ही. मग त्याच्यामध्ये मात्र तुम्ही फेल होऊ नका. फेल होऊ नका मीन्स परफेक्शन दाखवा आपलं. मी माझा रोल 100% केला. जसं मी आता सांगितलं. आज तुम्ही सुंदर दिसताय. कपडे चांगले घातलेत. मेकअप चांगलं केलंय. पण कोणामुळे केलं ते? पॅरेंट्स. पॅरेंट्सने कपडे दिलेत. पॅरेंट्सने मेकअपचं सामान दिलंय. तुम्ही काय केलं? तुमचं काय आहे? फक्त चेहरा. असंच आहे. 10वी झाल्यानंतर तुमचं काय आहे? तर रिझल्ट. ते परफेक्ट आणण्यासाठी तुम्हाला काम करावं लागणार. ठीक आहे? सो मला मी भरपूर बोलतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी थांबतो. माझ्या काही शुभेच्छा आहेतच तुम्हाला. बरं ना, तुमच्यापेक्षा जास्त मला शुभेच्छेची गरज आहे. तुम्हाला हँडल करायचं म्हटलं तर ते खावण्याची गोष्ट नाहीये ना. हां, ठीक आहे. सौरभ ये इकडे. मला तुला ह्यांना खरोखर भेटवायचं. मैं देखो त्याच्यात काही त्याचा कमीपणा, मोठेपणा नाहीये. मला डार्लिंग आहे वो एकदम. ठीक आहे? त्याला कधीपासून मी ओळखतो तुला सौरभ? 5वी, 6वी, 7वी? 7th, 8th? अच्छा. मैं ॲक्चुअली मला बोलायला नाही आवडणार त्याच्यासमोर. त्याचे काय फॅमिली इश्यूज होते ते मी स्वतः बघितलेले आहेत. मतलब मैं चाहता हूँ कि मेरा लड़का ऐसा ही बने. सच में. मैं खुद चाहता हूँ कि मेरा लड़का अगर बने तो ऐसा बने. क्योंकि मुझे सेल्फ मेड इंसान पसंद है. ये सेल्फ मेड है. मैंने देखा है मैंने देखा है मेरा मतलब पहली बैच है ये कालवंचवाड़ी की, उसका स्टूडेंट कैसे लक है देखो, नीचे से जा रहा था, मेरे को देखा, ऊपर आ गया. ठीक है? और वो कभी भी आएगा तो मेरे को मिले बगैर नहीं जाएगा. म्हणजे अण्णा आम्हाला आमचे विद्यार्थी म्हणायला ना आम्हाला आम्ही स्वतः अभिमान मानतो त्या गोष्टीला, की हे आमचे विद्यार्थी आहेत. ऐसे बच्चे होने चाहिए. सच में होने चाहिए. मैं एक बाप बोलकर बोल रहा हूँ कि बेटा भी ऐसा ही होना चाहिए. ठीक है? सच में होना चाहिए. क्योंकि उनका स्ट्रगल जो है ना, फैमिली स्ट्रगल, वो मैंने देखा हुआ है. फाइनेंशियल स्ट्रगल भी देखा हुआ है. इसने खुद के बलबूते पे अपना खुद का एमएससी केमिस्ट्री तक मुंबई के बड़े कॉलेज में खुद किया हुआ है. और आज अच्छे जॉब पे भी है, अच्छे पोस्ट पे भी है.
जब भी मेरे को मैसेज करता है ना कि आज ये हुआ वो हुआ, मेरे को इतना सुकून लगता है ना, मैं हमेशा चाहता हूँ कि ये एक हफ्ते में या महीने में मेरे को एक तो भी मैसेज करके बताए कि आज ये कैसा है। जब वो बोलता है ना मैं अच्छा लग रहा हूँ, तो मुझे ऐसा लगता है कि मेरा हफ्ते भर का जो थकान रहता है, मैं टेंशन में, मेरा कुछ प्रॉब्लम रहता है ना, मैं वो भी भूल जाता हूँ। ऐसे ही बच्चे हैं हमारे पहले बैच के, ठीक है? इसको इसके जैसे बनना चाहिए आपने। बेटे बॉयज ने तो इसके जैसे ही बनना चाहिए। इसने खुद का मोबाइल भी खुद के पैसे से खरीदा है, अपने अब्बा के पैसे से नहीं। मैंने कभी उसको अपना टाइम वेस्ट करते हुए देखा ही नहीं है। सिर्फ उसको कमाते हुए देखा है, सीखते हुए देखा है, मेहनत लेते हुए ही देखा है उसको मैंने। और इस एज में इतनी मेहनत करना और यहाँ तक पहुंचना है ना, हाँ सच में। हाँ, मैं तेरे से बहुत प्यार करता हूँ, तेरे को तो पता है ना। तो मुझे लगता है कि मेरा हर एक स्टूडेंट ऐसा होना चाहिए। आज वो आया, वो आपका लक है। मैंने ऐसा कुछ स्पेशली उसको इनविटेशन नहीं दिया था, लेकिन आपके लिए देखो, ऊपर खुदा ने प्लान किया हुआ था कि आपको कैसे बच्चों से आज मिलाना चाहिए था। बेस्ट स्टूडेंट मेरे लिए, ठीक है? तो आप लोग है ना, सच में सोचो कि माँ बाप का सपोर्ट नहीं होते हुए भी, मतलब मैं ऐसा नहीं बोलता कि इसके मम्मी पापा ने सपोर्ट नहीं किए, और हम कभी अपने माँ बाप को ब्लेम भी नहीं करना चाहिए। यहाँ तक पहुंचना, आज मुंबई जैसे सिटी के अंदर खुद का सरवाइव करना अकेले, नॉट इजी। ये आसान टास्क नहीं है, और वो भी अच्छे से, है ना? ठीक है, कुछ बोलेगा इनको तू? हाँ सर बोलो। मैं इसको जरा 5 मिनट बोलने दो। हाँ, ये बोलेगा मैं खुद सुनना चाहता हूँ इसको, मैं इधर बैठता हूँ तेरे को सुनना चाहता हूँ मैं खुद। अरे यस, हम तेरे को सुनना चाहते, चल चल सुना जल्दी।